रक्षाबंधन जवळ येतंय आणि त्यासाठी आपण स्पेशल मिठाई तर बनवतोच, पण जेवणाच्या ताटामध्ये सुद्धा काहीतरी स्पेशल आणि गोड पदार्थ झालाच पाहिजे। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं। त्यानंतर इथे मी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतले, ते घालायचं। आधी कढईमध्ये पाणी घातलं की दूध खाली लागत नाही किंवा करपत नाही। त्यानंतर हाय फ्लेमवरती दुधाला एक उकळी काढायची। दुधाला उकळी आली की गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरती आता हे दूध 10 ते 15 मिनिटं आटवून घ्यायचं। रक्षाबंधन स्पेशल फक्त 1.5 तासामध्ये तयार होणारी संपूर्ण थाळी रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर चॅनलच्या नावाखाली छोटासा त्रिकोण आहे, तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता। त्यानंतर यामध्ये 2 ते 3 फोडलेल्या वेलच्या, चिमूटभर केसर गाड्या घालायच्या आणि पुन्हा दूध 15 ते 20 मिनिटं आटवून घ्यायचं। इथे 50% दूध मी आटवून घेतलंय। 5 चमचे साखर घालायची, पुन्हा ही दुधामध्ये मिक्स करायची। पुन्हा एक 2 ते 3 मिनिटं दूध उकळवून घ्यायचं। थोडेसे पिस्त्याचे काप घालायचे। पिस्त्याचे काप घातल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटं हे दूध उकळवून घ्यायचं आणि ते मस्त घट्टसर बासुंदी तयार आहे। फ्रीजमध्ये ठेवून थंड करायची आणि